नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोहिनूर करिअर अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आपण आज चालू घडामोडी पाहणार आहोत आणि त्या पण आपण जानेवारी फेब्रुवारी 2023 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. आपण काल 2023 चा सर्व IMP पॉईंट बघितले, तसं आज आपण जानेवारी आणि फेब्रुवारीचे IMP पॉईंट बघणार आहोत. तर बघा, आपण सुरुवातीला बघू आंतरराष्ट्रीय IMP पॉईंट आहेत ते बघू आपण. बघा, तर WTO ची जी 13वी परिषद आहे, 13वी परिषद ते कुठे झाली या, तर अबुधाबी कुठे आहे, UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती. काय याचं मराठीत, संयुक्त अरब अमिराती हा जे छोटा देश आहे तिथे झालेले आहे. तेल उत्पादक देश आहे मित्रांनो, हा अतिशय महत्वाचा देश आहे. बघा, तर काय माहिती का, ही WTO ची स्थापना कधीची, तर 1 जानेवारी 1995 ला WTO ची स्थापना झालेली. बघा, ह्या WTO कशी जागा घेतली होती, तर 1948 चा गॅट करार, 1948 चा जे गॅट करार आहे ह्याच्या जागी WTO ची स्थापना झालेली आहे. बघा, भारत हा देश आहे ना WTO चा संस्थापक सदस्य आहे. बघा, WTO चा भारत हा देश संस्थापक सदस्य आहे आणि त्याची पहिली परिषद कुठे झाली, तर ती झाली पहिली परिषद सिंगापूर या ठिकाणी झाली. सिंगापूर या देशात, सिंगापूर झाली. बघा, आणि 2022 ची जर बघितली तर स्वित्झर्लंड झालं, स्वित्झर्लंड. बघा, भारत हा देश जगातील प्रमुख ज्या महत्वाच्या संघटना आहेत त्याचा संस्थापक सदस्य देश राहिला आहे. कारण भारतानं युनो असेल, युनोच्या अगोदर देश संयुक्त राष्ट्रसंघाची जी स्थापना झाली 1920 ला जे जगात शांतता राहावं म्हणून राष्ट्रसंघाची स्थापना केली, त्याचा सुद्धा भारत हा देश संस्थापक सदस्य राहिलेला आहे. आणि 1945 ला जी युनोची स्थापना झाली, युनोची, त्याचा पण भारत हा संस्थापक सदस्य देश राहिलेला आहे. म्हणजे यावरून असं दिसून येतं की भारतानं वेळोवेळी युनोला सहकार्य केलेलं आहे. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. बघा, याच्यानंतर जे आपण पुढचे जे पॉईंट बघणार आहोत ते पण खूप महत्वाचं आहे. ते आहे बघा नाटो जी संघटना आहे मित्रांनो, ज्यावेळेस 1945 ला युनोची स्थापना झाली आणि दुसरं महायुद्ध बंद झालं, त्याच्यानंतर जगात 2 महासत्ता उदयाला आल्या. एक होती अमेरिका आणि दुसरी होती रशिया. बघा, रशिया आणि अमेरिका याच्यामध्ये अमेरिकेने 1 चाचणी केली तर रशिया 2 करायचा, अमेरिकेने 2 केला तर रशिया 4 करायचा. याच्यामध्ये असं शीतयुद्ध चालू होतं मित्रांनो. तर बघा, त्या युद्धातून नाटो ही लष्करी संघटना कोण स्थापन केली, तर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जे गट होता त्याने ही नाटो संघटना स्थापन केली. बघा, नाटोची स्थापना बघा मित्रांनो कधीची आहे, तर नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949, 4 एप्रिल 1949 ची नाटोची स्थापना आहे. बघा, आणि याचं मुख्यालय आहे ब्रुसेल्स, बेल्जियम. याची पार्श्वभूमी सांगितली का, तर बघा, अलीकडेच नाटोचा स्वीडन हा नाटोचा कितवा 32वा सदस्य देश झालेला आहे. कितवा 32वा. जी लष्करी संघटना आहे त्या लष्करी संघटनेचा नाटोचा स्वीडन हा 32वा सदस्य झालेला आहे. बघा, 2022 मध्ये कोण झाला, फिनलँड 31वा सदस्य झाला. हा मुद्दा का चर्चेत आहे, बघा, कारण हा रशिया जे युद्ध चालू आहे, रशिया आणि तिकडे कोणता देश, तर युक्रेन. रशिया आणि युक्रेन या जे 2 देशात युद्ध चालू आहे, तर ह्याच्यामध्ये पण नाटोची भूमिका आता महत्वाची आहे. त्यामुळे हा पॉईंट येणाऱ्या एक्झाम मध्ये टार्गेट होऊ शकतो. राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, दोन्ही एक्झाम साठी हा पण महत्वाचा मुद्दा आहे. तर बघा, आता पुढचा मुद्दा पाहू, ते आहे आपली ब्रिक्स संघटना. ब्रिक्स संघटनामध्ये नवीन 5 देश सामील झाले. किती? 5 देश. 2024 मध्ये ब्रिक्स या संघटनेत नवीन 5 सदस्य देश सामील झालेले आहेत. हा मुद्दा पण खूप महत्वाचा आहे. बघा, ब्रिक्स ही संघटना खूप महत्वाची आहे, कारण ही 2006 ला स्थापन झालेली संघटना आहे. कारण बघा, आधी साऊथ आफ्रिका याच्यात नव्हता. साऊथ आफ्रिका 2010 ला या ब्रिक्स संघटनेमध्ये सामील झालेला आहे. तेव्हापासून हा ब्रिक्स या नावाने ही संघटना ओळखली जाते. तर बघा, अलीकडे बघा, याचा 2023 मध्ये अर्जेंटिना सदस्य झालता. आता 2024 अर्जेंटिना झालता, अर्जेंटिना म्हणून 7 सदस्य संख्या झाली. तर आता बघा 2024 मध्ये किती झाले, आणखी 5 देश याच्यात सामील झाले. किती? 5 देश. ते 5 देश कोणते कोणते आहेत ते पाहू आपण. बघा, एक इजिप्त एक आहे, इथोपिया एक आहे, आणि दुसरा आहे बघा इराण.
इराण, सौदी अरेबिया आणि चौथा आहे UAE. बघा ब्रिक्स संघटनेसाठी हे देश का महत्वाचे आहेत बघा मित्रांनो. हे इराण असेल, हे सौदी अरेबिया असेल, हे UAE असेल, हे तिन्ही पण देश आहे ना जागतिक तेल उत्पादक मुख्य देश आहेत. हे देश ब्रिक्स मध्ये सामील झाल्यामुळे खूप महत्वाची भूमिका राहणार आहे. कारण बघा ब्रिक्स मध्ये भारत पण एक प्रमुख देश आहे मित्रांनो, ब्रिक्सचा सदस्य आहे बघा, संस्थापक सदस्य आहे बघा. तर याचं काय माहितीये का, जी ब्रिक्सची जी आता जी परिषद झाली ती आता कुठे झाली, या 2024 मध्ये कुठे होणार आहे, रशियामध्ये होणार आहे. रशियाकडे याचं अध्यक्षपद गेलेलं आहे. ब्रिक्स रशियाकडे अध्यक्षपद आहे 2024 साठी. हे पण खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर बघा ह्याच्यानंतरचा पॉइंट आहे नाम शिखर परिषद. कोणती? नाम शिखर परिषद. बघा नाम शिखर परिषद 2024 कुठे झाली, या ठिकाण आहे कंपाला. आणि कोणत्या देशात आहे ठिकाण, तर ते आहे युगंडा. बघा त्या नाम या देशाची पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर नाम ही संघटना स्थापन करण्यात भारताची भूमिका खूप महत्वाची आहे. बघा का माहितीये का, ज्यावेळेस रशिया आणि अमेरिकेमध्ये शीतयुद्ध चालू होतं, प्रत्येक कोणता देश अमेरिकेकडे जात होता, कोणता देश रशियाकडे जात होता. पण काही असे देश होते जे की तटस्थ भूमिका घेत होते. त्याच्यात बघा भारताने तटस्थ भूमिका घेऊन जे अलिप्तवाद धोरण राबवलं होतं, त्या अलिप्तवादी धोरणामधून नाम या संघटनेची स्थापना झाली. नाम हे पण खूप महत्वाचं आहे. आता याची परिषद कुठे झाली, या कंपाला युगांडा या देशात झाली. हा पॉईंट पण खूप महत्वाची. आणि परिषद किती, तर याची 19वी आवृत्ती आहे. किती? 19वी आवृत्ती. बघा तर ज्या महत्वाच्या 3-4 घडामोडी होत्या आंतरराष्ट्रीय, ते आपण व्यवस्थित आणि डिटेल मध्ये पाहिलेले आहेत. बघा ह्याच्यानंतर आणखी दुसरे पॉईंट पाहू आता, जे की जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये महत्वाचे झालेले आहेत. बघा जानेवारी मध्ये आणखी काय झालं माहिती का, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला आहे. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार. बघा ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कधी झाली, 1961 ला स्थापना झालेली आणि 1965 पासून हा देण्यात येतो. बघा 1965 ला पहिल्यांदा कोणाला दिला, शंकर कुरूप यांना पहिल्यांदा दिला गेला. बघा अलीकडे हा पुरस्कार 2 व्यक्तीला भेटलेला आहे. एक आहेत उर्दू कवी आणि एक आहेत संस्कृत अभ्यासक, या 2 व्यक्तीला दिला आहे. बघा गुलजार हे आहेत उर्दू कवी, आणि जगद्गुरु भट्टाचार्य हे आहेत संस्कृत अभ्यासक. या 2 व्यक्तीला मिळून हे 2023चा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार या 2 व्यक्तीला देण्यात आलेला आहे. बघा हा पण खूप महत्वाचा आहे. ज्ञानपीठ पुरस्काराचं स्वरूप बघितलं तर ज्ञानपीठ पुरस्काराचं स्वरूप किती बघा, तर त्याचं स्वरूप आहे 11 लाख रुपये. किती? 11 लाख रुपये. बघा ह्याच्यानं आपण हे पॉईंट बघत थोडं बॅकला जाऊ. 56वा आणि 57वा ज्ञानपीठ हे पण एखाद्या वेळेस जोड्या लावामध्ये विचारू शकतो. बघा 56वा कोणाला भेटला होता, तर नीलमणी फुंकन यांना भेटला होता. बघा नीलमणी फुंकन कुठले, आसामचे. आणि 57 भेटला होता दामोदर मावजो, जे की आपल्या कोकणातले आहेत. एवढंच लक्षात ठेवा. हे झालं ज्ञानपीठ बद्दल. तर आता पुढचा बघा, पुढचा पुरस्कार आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. या पुरस्काराची स्थापना कधीची, तर 2019 ची. बघा आणि हा 2023 मध्ये भेटला आहे. बघा हा 2023 मध्ये भेटला आहे 60 पॅराशूट हॉस्पिटल यूपीला हा पुरस्कार भेटला आहे. सुभाषचंद्र बोस
आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार, जे की संस्थेसाठी दिला गेला तर किती, याचं स्वरूप किती, 51 लाख रुपये. आणि एखाद्या व्यक्तीला दिला तर याचं स्वरूप किती, 5 लाख रुपये. हे पण खूप महत्वाचं आहे. मग हा कोणाला झालेला आहे, संस्था ही, जे की 60 पॅराशूट हॉस्पिटल युपीला हा पुरस्कार भेटलेला आहे. हे पण खूप महत्वाचं आहे. बघा ह्याच्यानंतर जे आपण काय पाहणार आहोत, तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार. कोणता, महाराष्ट्र भूषण पुरस्कार. महाराष्ट्र भूषण पुरस्कार याची सुरुवात कधी झाली, तर याची सुरुवात झालेली 1996 ला. याचं स्वरूप किती आहे मित्रांनो, तर याचं स्वरूप किती आहे, तर 22 लाख रुपये. बघा, तर हे बघा भेटलाय कोणाला, आपले अशोक सराफ. 2023 का पुरस्कार भेटलाय अशोक सराफ. आणि 2022 साठी कोणाला भेटला होता, आप्पासाहेब धर्माधिकारी. आप्पासाहेब धर्माधिकारी. पहिला पुरस्कार कोणाला भेटला होता महाराष्ट्र भूषण 1996 ला, तर तो भेटला होता पु ल देशपांडे यांना. पु ल देशपांडे. हा पण पॉईंट लक्षात असू द्या. हे बघा, महाराष्ट्र भूषण आपण पुरस्कार आता बघितलेला आहे. यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपण बघू. बघा, पुढचा जे आहे पुरस्कार अतिशय महत्वाचा आहे, ते म्हणजे मराठी भाषा विभागाचे पुरस्कार. बघा, कोणत्या पण एक्झामला मराठी भाषा विभागाचे पुरस्कार येऊ शकतात, कारण हे आता लेटेस्ट अपडेट आहेत. बघा, 2023 चे पुरस्कार जे की 2024 मध्ये जाहीर झालेले आहेत. बघा, कोणते, मराठी भाषा विभाग. बघा, मराठी भाषा विभागाचे पुरस्कार. बघा, पहिला आहे इंदा करंदीकर. इंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. कोणता, इंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. हा कोणाला भेटलाय बघा, त्याचं स्वरूप बघा, याचं स्वरूप आहे 5 लाख रुपये. किती, 5 लाख रुपये. आणि हा भेटलाय पहा रवींद्र सोबने, डॉक्टर रवींद्र सोबने. रवींद्र सोबने कोण आहेत, तर हे आहेत बघा अमळनेरला जे आपला मराठी साहित्य संमेलन झाले त्याचे अध्यक्ष पण रवींद्र सोबने आहेत. पहा, जे अमळनेरला आहे, अमळनेरला दुसऱ्यांदा जे मराठी साहित्य संमेलन झाले तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत, रवींद्र सोबने. त्यांना कोणता पुरस्कार भेटलाय, इंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. बघा, दुसरा पुरस्कार आहे महत्वाचा, ते म्हणजे कैवर्य मंगेश पाडगावकर पुरस्कार. मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक. भाषा संवर्धक पुरस्कार. याचं स्वरूप किती, 2 लाख रुपये. बघा, हा भेटला या कौतिकराव ढाले पाटील. कौतिकराव ढाले पाटील यांना कोणता पुरस्कार भेटलाय, कैवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार. बघा, नेक्स्ट आहे डॉक्टर अशोक केळकर. अशोक केळकर भाषा अभ्यासक. हा कोणाला भेटलाय, तर हा एका डॉक्टरला भेटलाय. डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार एका डॉक्टरला भेटलाय. त्या डॉक्टरचं नाव काय, डॉक्टर प्रकाश परब. डॉक्टर प्रकाश परब. हे पण खूप महत्वाचं आहे. बघा, आता हे 2 पुरस्कार जसे व्यक्तीसाठी दिले जातात तसेच हे 2 पुरस्कार संस्थेसाठी देखील दिले जातात. बघा, कैवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार कोणत्या संस्थेला भेटलाय, तर हे जर व्यक्तीसाठी, तर संस्थेचं बघा कुसुमाग्रज. कुसुमाग्रज. कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक. आणि बघा, अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार बघा ते भेटलाय पहा वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव. मराठी भाषा विभागामध्ये आणखी एक पुरस्कार राहिला, ते पण खूप महत्वाचा आहे. ते म्हणजे श्री भागवत पुरस्कार, जे की प्रकाशनला दिला जातो. याचं स्वरूप किती आहे, 3 लाख रुपये. 3 लाख रुपये. तर ते कोणाला भेटलंय बघा, मनोविकास प्रकाशन पुणे. मनोविकास प्रकाशन पुणे. मनोविकास प्रकाशन पुणे. बघा, आपण मराठी भाषा विभागाचे सर्व महत्वाचे पुरस्कार बघितलेले आहेत. बघा, इंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार स्वरूप 5 लाख रुपये भेटलाय फार डॉक्टर रवींद्र सोबने, जे की अमळनेर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील आहेत.
हे पण खूप महत्वाचं आहे. कैवारी मंगेश पाडगावकर पुरस्कार भेटलाय बा. भाषा संवर्धक अभ्यास पुरस्कार भेटलाय बा. कौतिकराव ढाले पाटील याचे स्वरूप आहे 2 लाख रुपये. हे संस्थेसाठी भेटलाय बा. कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक. आता बघा डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यास पुरस्कार भेटलाय डॉक्टर प्रकाश परब आणि संस्थेसाठी भेटलाय वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव. आणि श्री भागवत पुरस्कार भेटलाय मनोविकास प्रकाशन पुणे. तर मराठी भाषा विभागाचे पुरस्कार आपण डिटेल मध्ये बघितलेले. येणाऱ्या एक्झाम मध्ये याचा प्रश्न येऊ शकतो. बघा आता नेक्स्ट पॉईंट बघू. बघा नेक्स्ट पॉईंट आहे ऑस्कर पुरस्कार. ऑस्कर पुरस्कार अतिशय महत्वाचा पुरस्कार आहे ऑस्कर. आपण जे महत्वाचे ऑस्कर मध्ये जे महत्वाचं आहे तेच आपण बघणार आहोत. बघा ऑस्कर पुरस्कार. तर ऑस्कर पुरस्कार जे आहे ना ते कुठे घेतला जातो? लॉस एंजलिस. लॉस एंजलिस हे ठिकाण कुठे आहे? तर ते आहे USA म्हणजे अमेरिकेमध्ये आहे. तर बघा तिथं आहे ना यावर्षी जी आवृत्ती होती ती किती होती? 96वी. 96वी आवृत्तीचे मधले जे महत्वाचे पुरस्कार आहेत ते आपण बघणार आहोत. बघा पहिला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट. सर्वोत्कृष्ट चित्रपट. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे बघा ओपन हायमर. ओपन हायमर हा पुरस्कार 96व्या ऑस्कर पुरस्कार मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ओपन हायमर ठरलेला आहे. बघा याला आणखी एक महत्वाची गोष्ट, याला किती 7 पुरस्कार वेगवेगळे बघा भेटले आहेत. किती? 7. हे पण खूप महत्वाची गोष्ट आहे बघा. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता. सर्वोत्कृष्ट अभिनेता बघा किलियन मर्फी. आणि आता कोणत्या पुरस्कार मध्ये काम केलंय ना? तर ओपन हायमर पुरस्कार मध्ये काम केलेलं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता किलियन मर्फी. बघा आता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. अभिनेत्री कोणाला भेटलाय? बघा ती आहे एमा स्टोन. एमा स्टोन. त्याचा चित्रपट कोणता आहे? तर ते आहे पुअर थिंग. पुअर थिंग ह्या चित्रपटासाठी एमा स्टोन यांना सर्वोत्कृष्ट ऑस्कर अभिनेत्रीचा पुरस्कार भेटलेला आहे. एमा स्टोन हे पण खूप महत्वाचे आहे बघा. नंतरचा पुरस्कार आहे बघा दिग्दर्शन. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन ते कोणाला भेटला आहे? बघा ख्रिस्तोफर नोलन. आणि तो पण चित्रपट कोणता आहे? ओपन हायमर. ओपन हायमरच म्हणजे चित्रपटाचं दिग्दर्शन केलं तर कोणा? ख्रिस्तोफर नोलन. बघा आपण इथं बघितलं सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार असेल ते कोणाला भेटलाय? ओपन हायमर. सर्वोत्कृष्ट अभिनेता असेल किलियन मर्फी. त्यानं पण कोणत्या चित्रपटात काम केलंय? तर ते म्हणजे ओपन हायमर. आणि दिग्दर्शन सर्वोत्कृष्ट कोण नाही? ख्रिस्तोफर नोलन. त्यानं पण कोणत्या चित्रपटात काम केलंय? ओपन हायमर. हे 3 पॉईंट खूप महत्वाचे आहेत. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बघा ती म्हणजे एमा स्टोन. कोणता चित्रपट? पुअर थिंग. हा पण पॉईंट महत्वाचा आहे बघा. आता बघू सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री. सहाय्यक अभिनेता ते आहे रॉबर्ट डाउनी ज्युनियर. आणि यानं पण कोणत्या ह्या चित्रपटामध्ये काम केलंय? ओपन हायमर. ह्या पुरस्काराने ऑस्कर पुरस्कार मध्ये अतिशय म्हणजे इतका चांगला परफॉर्मन्स दिलाय तर याला 7 पुरस्कार भेटले. हे पण खूप महत्वाचा पॉईंट आहे बघा. आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री. सहाय्यक अभिनेत्री ती आहे बघा दा वाईन जॉय रॅडॉल्फ. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. बघा ऑस्कर पुरस्कार मध्ये आपण जे महत्वाचे पुरस्कार ते बघितलेले आहेत जे की एक्झामला विचारले जातात. तर बघू नेक्स्ट पॉईंट. बघा आता एक योजना अलीकडे घेतली होती नरेंद्र मोदी यांनी. सूर्यघर योजना. कोणती? सूर्यघर योजना. बघा योजना झाली 19 फेब्रुवारी 2024 मध्ये. बघा दर महिन्याला 300 युनिट काय होणार आहे?
वीज मोफत दिले जाणार आहे. 300 युनिट वीज मोफत दिले जाणार आहे आणि याचा फायदा 1 कोटी कुटुंबाला होणार आहे. ही योजना लक्षात ठेवा, सूर्यघर योजना. बघा आता दुसरा महत्वाचा पॉईंट आहे महिला धोरण. महिला धोरण बघा, महाराष्ट्र शासनाने अलीकडेच महिला धोरण राबवलेलं आहे. बघा ती महाराष्ट्र शासनाचं किती महिला धोरण आहे तर 4थं धोरण आहे. बघा ह्याच्या अगोदर बघितलं तर आपण महाराष्ट्र शासनाने 1994 ला ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात महिलांच्या कल्याणासाठी काय केलं त्यांनी, तर त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात महिला धोरण राबवलं. बघा त्यानंतर दुसरं महिला धोरण कोणी राबवलं ते म्हणजे 2001 ला त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. बघा त्यांनी राबवलं. नंतर 2013 ला एक महिला धोरण जारी केलं, ते म्हणजे तिसरं महिला धोरण. त्यावेळेस मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. आणि आता सध्या किती आहे तर आता 4थं धोरण महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे. हे पण लक्षात असू द्या. आणि महिला धोरण जाहीर करणारं देशात पहिलं राज्य होतं ते म्हणजे आपलं महाराष्ट्र. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. ह्याच्यावर एखाद्या एक्झामला प्रश्न विचारू शकतात. बघा आता नेक्स्ट पॉईंट आहे. बघा नेक्स्ट पॉईंट काय मित्र, ते म्हणजे अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. बघा काजू नेमू हे जे फळ आहे त्या काजू नेमू फळाला आसाम या राज्याने राज्य फळाचा दर्जा दिला आहे. बघा ह्याच्या अगोदर जे किवी फळ अरुणाचल प्रदेश राज्याने जाहीर केलं त्यावेळेस साहेबांना विचारलेला प्रश्न होता की किवी फळ हे कोणत्या राज्याचं राज्यफळ आहे, त्यामुळे हा पॉईंट घेतलेला आहे आपण. तर बघा काजू नेमू हे आसाम या राज्याचं राज्यफळ घोषित झालेलं आहे. बघा आणि आणखी एक महत्वाचा पॉईंट बघा, प्रीती रजक या आपल्या देशात पहिल्या महिला सुभेदार ठरलेल्या आहेत. पहिल्या महिला सुभेदार हा पण पॉईंट महत्वाचा आहे. बघा हा पण पॉईंट महत्वाचा आहे. आता नेक्स्ट पॉईंट पाहू आपण. बघा भारत काय होणार आहे. बघा जागतिक वारसा समिती आहे ना, जागतिक वारसा समिती, ही जागतिक वारसा समिती कोणाची आहे तर ती आहे युनेस्को मार्फत जी जागतिक वारसा समिती आहे त्याची 46वी बैठक आहे. बघा मित्रांनो 46वी बैठक कुठे होणार आहे तर नवी दिल्लीत होणार आहे. नवी दिल्ली. जे युनेस्को मधले आपले स्थायी प्रतिनिधी आहेत इशाल शर्मा, युनेस्कोचे भारतीय प्रतिनिधी इशाल शर्मा. आपण पॉईंट लक्षात असू द्या. बघा त्या बैठकीचं महत्व काय. बघा जी ही भारत जागतिक वारसा समितीचं जे अध्यक्षपद भारताकडे आलेलं आहे त्या बैठकीत जगातील जे वारसा स्थळ जाहीर केले जातात तर ते ह्यावेळेस बघा जुलै 2024 मध्ये भारतात होणार आहे नवी दिल्ली इथे. तर हे पण खूप महत्वाचं आहे. बघा जी 45वी बैठक झाली बघा पाठीमागे युनेस्कोची जागतिक वारसा स्थळाकरता जी 45वी परिषद कुठे झाली तर रियादला झाली. रियाद या ठिकाणी. ते कुठं आहे सौदी अरेबिया जे की अतिशय महत्वाचा अरब कंट्री आहे सौदी अरेबिया. बघा या परिषदेमध्ये काय झालं तर भारतातील 2 स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. ते 2 स्थळ कोणते होते बघा, एक होतं शांतिनिकेतन जे की रवींद्रनाथ टागोर इथे राहिलेले आहेत आणि स्थापन त्यांनीच केलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर असतील. बघा हे भारतातील 41 वारसा स्थळ ठरलेले आहेत आणि ते कोणत्या राज्यात आहे पश्चिम बंगाल या राज्यात आहे. आणि दुसरं आहे कर्नाटक मधील होयसळ मंदिर ह्याला किती आहे 42 म्हणजे जागतिक वारसा स्थळ ठरला आहे. बघा तर आपण हा पॉईंट दोन्ही पण पॉईंट बघितलेले आहेत. तर आता सर्वात जागतिक वारसा स्थळाची संख्या जर कोणत्या देशात जास्त असेल तर ती म्हणजे इटली या देशात किती 58 जागतिक वारसा स्थळ आहेत. किती 58. हे पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. बघा तर बघा तर ही जागतिक परिषद जी भारतात आहे ह्याच्या डेफिनेटली एखादा प्रश्न विचारणार. बघा त्यानंतर बघा आहे बघा ते म्हणजे हिंसा आणि छळवणूक करार
जे की 2019 ला झालेला आहे. बघा, हा 2019 ला झालेला आहे करार आहे आणि 2021 ला लागू झाला. सॉरी, 2021 ला लागू झाला. बघा, या करार कामात होत आहे माहितीये का? हा जागतिक कामगारांशी करार आहे. ILO, जागतिक जी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, जागतिक कामगार संघटना जी आहे त्याची स्थापना कधीची? 1919 ची. बघा, त्यांनी हा करार केला की बा लोकांना कामाविषयी एकदम नियम बारकावे असावे, त्यामुळे हा करार कधी लागू झाला? तर 2019 ला लागू झाला. आणि याला मान्यता देणारा फिलिपाईन्स पहिला दक्षिण आशिया देश ठरलाय, त्यामुळे हा महत्वाचा पॉईंट आहे. कोणता देश ठरलाय? फिलिपाईन्स. तर बघा, आपण आज जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील अतिशय महत्वाच्या चालू घडामोडी बघितलेल्या आहेत, ज्या की एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत. तर मित्रांनो, आपण इथे थांबू. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.